नमस्कार मंडळी. तर आज आपण सर्वात जास्त व्हायरल झालेली माझी रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे उपवासाचे गुलाबजामुन. ही रेसिपी इंस्टाग्रामवरती 16 मिलियन गेली होती आणि यूट्यूबवरती 10 मिलियन. ही रील सर्वांना खूप आवडली होती. उपवासाचे गुलाबजामुन एकदम सोपी रेसिपी आहे, पण बनवताना खूप जणांची चुकली होती, त्यामुळे मी हा मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे लाल रताळे शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही याच्याऐवजी पांढरे रताळेही वापरू शकता, फक्त त्यामध्ये थोडेसे केसर जास्त असते, त्यामुळे तुम्ही पुरणासारखे ते वाटून घेऊ शकता. आता लाल रताळे मी व्यवस्थित शिजवून अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये बसेल इतकी मिल्क पावडर घालायची आहे. एका रताळ्यासाठी 1.5 ते पावणे 2 वाटी मिल्क पावडर लागते. जर तुम्ही कमी मिल्क पावडर वापरली तर गुलाबजामुन तेलामध्ये पसरतात आणि जर समजा जास्त मिल्क पावडर झाली तर गुलाबजामुन एकदम घट्ट होतात, एकदम मऊसूत नाहीत होत. आपण गुलाबजामुन जसे नॉर्मली खव्याचे बनवताना मैदा घालतो आणि आपलं मिक्सर जसं बनवतो त्याचप्रमाणे हे मिक्सर बनवायचं आहे. नंतर याच्यावरती थोडंसं तूप घालून आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे, चिकटपणा कमी होण्यासाठी. आणि हाताला तूप लावून अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत. मी यावेळी डोनट्स आणि गुलाबजामुन दोन्ही बनवले होते. सुरुवातीला मी डोनट्स बनवले होते. अशा प्रकारे हातामध्ये थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि मध्ये होल करायचा, डोनटचा शेप द्यायचा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याचे फक्त डोनट्स किंवा फक्त गुलाबजामुन देखील बनवू शकता. मी दोन्हीही बनवून दाखवले होते, दोन्हीही खूप छान होतात. हे गुलाबजामुन बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मिल्क पावडरचे प्रमाण व्यवस्थित झाले पाहिजे. मी अंदाजे सांगितले होते की मला एका रताळ्यासाठी 1.5 ते पावणे 2 वाटी मिल्क पावडर लागली होती. आता रताळ्याची साईज आपल्याला माहित नसते, कधी कधी रताळे मोठे असतात तर कधी कधी छोटे असतात, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मिल्क पावडर थोडीशी कमी जास्त करू शकता. आता हे डोनट्स आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. मी तेलामध्येच तळून घेतले होते. मी इकडे लोखंडाची कढई वापरली होती. तुम्ही जाड बुडाची कढई वापरा किंवा नॉनस्टिक कढई वापरली तरीही चालेल, कारण गुलाबजामुन खाली चिकटण्याची शक्यता असते. हे बघा, सुरुवातीला थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला डोनट्स सोडायचे आहेत आणि अलगद हाताने हलवायचे. आता मी डोनट्स अगदी अलगद हाताने आलटून पालटून घेत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे डोनट्स इतके मऊसूत आणि इतके टेस्टी झाले होते, अगदी खव्याच्या गुलाबजामुन सारखीच याची चव येत होती. आता हे अशा प्रकारे आपल्याला मध्ये मध्ये हलवतच राहायचं आहे, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते. थोड्या वेळाने डोनट्स वरती येतात तेलाच्या, मग जास्त आपल्याला आलटून पालटून नाही घेतलं तरी गॅस आपल्याला मंद आचेवरतीच ठेवायचा आहे. जास्त जर तुम्ही मोठा ठेवला तर मध्ये व्यवस्थित तळले जात नाहीत. आता माझे डोनट्स एकदम व्यवस्थित तळून झालेले आहेत. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, एकदम लालसर असा छान कलर आलेला आहे. उपवासाचे गुलाबजामुन बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि खूप पटपटही होतात. जास्त वेळ लागत नाही. फक्त 1-2 ते 3 टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवून जर तुम्ही हे डोनट्स किंवा गुलाबजामुन बनवले तर अगदी छान होतात. इकडे 4 ते 5 डोनट्स बनवून घेतले होते आणि उरलेल्या पिठाचे गुलाबजामुन देखील बनवून घेतले होते. मी जसे सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितले की डोनट किंवा गुलाबजामुन तळताना ते कढईला चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे अलगद हाताने सुरुवातीपासूनच हलवत राहायचे आहे आणि गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे. हे बघा, माझे गुलाबजामुन देखील तळून झालेले आहेत. आता डोनटचा तुम्ही आकार पाहू शकता किंवा एकदम परफेक्ट झालेले आहेत, तुम्ही तेही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता साखरेचा पाक बनवून घेऊयात. त्यासाठी मी इकडे 1 कप साखर घेतलेली आहे. तुम्ही जर वाटीचे प्रमाण घेत असाल तर 1 वाटी साखर घ्या आणि त्यामध्ये 2 वाटी पाणी घाला. तर मी इकडे कपनी मेजरमेंट घेतले होते. 1 कप साखर आणि 2 कप पाणी असे घेतले होते. जास्त घट्टसर असा पाक नाही करायचा आहे आपल्याला, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. आता हे मी अशा प्रकारे साखर विरघळून घेत आहे आणि आपल्याला फक्त एकतारी पाक बनवायचा आहे. जास्त घट्टसर पाक अजिबात बनवायचा नाहीये. तर गरम गरम डोनट्स किंवा गुलाबजामुन या पाकामध्ये घालायचे आहे. अगदी थंड झाल्यावरती घातला तर व्यवस्थित गुलाबजामुन किंवा डोनट्स यामध्ये मुरत नाहीत. अगदी गरम गरमच पाकामध्ये आपल्याला डोनट्स किंवा गुलाबजामुन यामध्ये घालायचं आहे. ही टिप लक्षात ठेवा, त्यामुळे डोनट्स किंवा गुलाबजामुन खूप मऊसूत होतात. आता हे आपल्याला दोन्ही बाजूनी डीप करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि हे 2 ते 3 तासामध्ये मुरतात. जर समजा थंड पाक असेल तर त्यामध्ये व्यवस्थित मुरले जात नाहीत. हे बघा, आता यावरती मी थोडी रबडी स्प्रेड करत आहे. तुम्ही तसेच देखील डोनट्स खाल्ले तरीही खूप छान लागतात, पण रबडी बरोबर अप्रतिम लागतात, त्यामुळे तुम्ही देखील बनवू शकता. दूध आटवलं होतं आणि त्यामध्ये साखर आणि थोडीशी वेलची पावडर घातली होती. आता वरून थोडा पिस्ता घालायचा आहे.
एकदम छान रताळ्याचे डोनट्स किंवा गुलाबजामुन बनवून तयार झाले होते। तुम्ही देखील नक्की बनवून पहा। मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फक्त 3 टिप्स लक्षात ठेवा। मिल्क पावडरचे प्रमाण, गुलाबजामुन तळताना मंद आचेवरती तळायचे आणि हलवत राहायचे, आणि तिसरी टिप म्हणजे गुलाबजामुन किंवा डोनट्स गरम गरम पाकामध्येच घालायचे। ह्या 3 टिप्स वापरून जर तुम्ही गुलाबजामुन किंवा डोनट्स बनवले तर अगदी मऊसूत होतात। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती मऊसूत झालेले आहेत, अगदी तोंडात टाकताच विरघळत होते। तुम्ही देखील नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।